नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, इंडियाच्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जीच्या बिझनेसला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट बघणार आहोत. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. इंडिया forecast to add 41.5 gigawatt of new solar capacity in fiscal 2026. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे जाणून घेऊया. तर मित्रांनो, JMK रिसर्च यांना अपेक्षा आहे की इंडिया ॲड करू शकते न्यू सोलार कॅपॅसिटी फायनान्शियल इयर 2026 मध्ये 41.5 गिगा वॅटची टोटल. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की यामध्ये युटिलिटी स्केल प्रोजेक्ट्स राहील 32 गिगा वॅटचे, रूफटॉप सोलार कॅपॅसिटी राहील 8 गिगा वॅटची आणि ऑफ ग्रिड सिस्टम्स राहील 1.5 गिगावॅट कॅपॅसिटीची. आणि मित्रांनो, जानेवारी 2025 आणि सप्टेंबर 2025 या पिरियडमध्ये इंडियाने न्यू युटिलिटी स्केल सोलार कॅपॅसिटी ॲड केली आहे. या पिरियडमध्ये 22.5 गिगा वॅटची, जे जानेवारी 2024 ते सप्टेंबर 2024 या पिरियडच्या कंपॅरिझनमध्ये 70.3% ग्रोथ दर्शवते. आणि मित्रांनो, या 9 महिन्याच्या पिरियडमध्ये रूफटॉप सोलार कॅपॅसिटी ॲड झाली आहे 5.8 गिगावॅटची, जे इयर ऑन इयर बेसिसवर 81.6%ची ग्रोथ दर्शवते. आणि मित्रांनो, JMK रिसर्च यांना अपेक्षा आहे की युटिलिटी स्केल सोलर्स कॅपॅसिटी ॲडिशन होईल 15.68 गिगा वॅटची आणि फायनल 2 क्वार्टर्समध्ये फायनान्शियल इयर 2026च्या 15.68 गिगावॅट. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2026चे लास्ट 2 क्वार्टर म्हणजे ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 हा पिरियड. आणि मित्रांनो, टॉप 5 प्रोजेक्ट डेव्हलपर्स आहे 30 सप्टेंबर 2025च्या डेटानुसार. जो डेटा आहे तो आहे इन्स्टॉलेशन्स पाईपलाईन कॅपॅसिटीच्या बेसवर अक्रॉस युटिलिटी स्केल सोलार वाइंड आणि हायब्रिड सेगमेंटमध्ये. तर मित्रांनो, यामध्ये टॉप 5 प्रोजेक्ट डेव्हलपर्स आहे अडानी 40.5 गिगावॅट सोबत, रेन्यू आहे 22.9 गिगावॅट सोबत, NTPC आहे 16.9 गिगावॅट सोबत आणि ग्रीनको आहे 15.4 गिगावॅट सोबत. आणि JSW ग्रुपची कंपनी JSW एनर्जी आहे 15.12 गिगा वॅट सोबत. आणि मित्रांनो, इंडियाने ॲड केली आहे 8.06 गिगावॅटची युटिलिटी स्केल सोलार कॅपॅसिटी आणि 2.7 गिगावॅटची रूफटॉप सोलार कॅपॅसिटी. कॅलेंडर इयर 2025च्या थर्ड क्वार्टरमध्ये म्हणजे जुलै 2025 ते सप्टेंबर 2025 या पिरियडमध्ये. आणि मित्रांनो, 2025च्या थर्ड क्वार्टरमध्ये. आणि मित्रांनो, हा कॅलेंडर इयर 2025चा थर्ड क्वार्टर आहे. तर मित्रांनो, यामध्ये लार्जेस्ट मॉड्यूल सप्लायर आहे वारी, ज्यांनी डोमेस्टिक मार्केटला 1.4 गिगावॅटची सप्लाय केली आहे. आणि जर आपण टोटल बघितले तर यामध्ये 28 सप्लायर्स आहे ज्यांनी इंडियामध्ये PV मॉडेल्सचा 11 गिगावॅटचा सप्लाय
केला आहे आणि यामध्ये 7 की एक्सपोर्टर आहे ज्यांनी 883 मेगावॅटचा ॲब्रॉड म्हणजे एक्सपोर्ट केला आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की रिन्युएबल एनर्जी बिझनेसमधला की ड्रायव्हर जो आहे सोलार बिझनेस, तो जबरदस्तपणे वाढत आहे आणि फायनान्शियल इयर 2026 मध्ये देखील तो जबरदस्तपणे वाढणार आहे अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, इंडियामध्ये रिन्युएबल एनर्जी बिझनेस जबरदस्तपणे वाढत आहे आणि गव्हर्नमेंट सुद्धा वेगवेगळ्या स्कीमच्या थ्रू याला सपोर्ट करत आहे. तसेच मित्रांनो, कंपनी देखील मोठमोठे कॅपेक्स करत आहे सोलार रिन्युएबल एनर्जीचा बिझनेस वाढवण्यासाठी. आणि मित्रांनो, हा जो रिन्युएबल एनर्जी बिझनेस आहे याला की सपोर्ट म्हणजे सर्वात जास्त सपोर्ट मिळत आहे तो मिळत आहे सोलार एनर्जी कॅपॅसिटी कडून. तर चला मित्रांनो, आतापर्यंत आपण जो सोलार एनर्जी कॅपॅसिटीवरचा जो अपडेट बघितला, तर चला या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आता जाणून घेऊया. तर मित्रांनो, अपडेटमुळे आपण टाटा पॉवरला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 10.19%, DISची होल्डिंग आहे 16.34% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 26.29%. आणि मित्रांनो, टाटा पॉवरमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, अपडेटमुळे आपण अडानी ग्रीनला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.44%, FISची होल्डिंग आहे 11.29%, DISची होल्डिंग आहे 2.98% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.30%. आणि मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, अपडेटमुळे आपण JSW एनर्जी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.26%, FISची होल्डिंग आहे 12.12%, DISची होल्डिंग आहे 11.56% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.97%. मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.27% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 11.60%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.39%, FISची होल्डिंग आहे 1.38%, DISची होल्डिंग आहे 0.12% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 24.12%. मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.39% आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तेच मित्रांनो, अपडेटमुळे आपण इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76%, FISची होल्डिंग आहे 1.92%, DISची होल्डिंग आहे 2.57% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.75%. आणि मित्रांनो, इरिडामध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी बघितले की फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसचा की ड्रायव्हर म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये सर्वात जबरदस्त कंट्रीब्यूट करणारा सोलार एनर्जीच्या बिझनेसवर एक जबरदस्त अपडेट आली आहे. ती अपडेट आपण सर्वात आधी बघितली आणि नंतर आपण त्या अपडेटमुळे कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते आपण समजून घेतले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही
या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.